वहिनी, ओ वहिनी, कुठे आहे वहिनी तुम्ही? हा या ननंदबाई या. हा बसा की. बसा. वहिनी कसं काय पडला? बाई काय सांगू ग तुला. नाही तुम्हाला दुखण्यामध्ये मला जाऊ म्हणायचं पण सुचना झालं हो. काय सांगू, तुमच्याच आईची साडी धुवायला गेलो आणि फरशी वल्ली होती हो. पाय घसरला आणि टचकन हात मोडला. आता तुम्हाला सांगितलं, तुम्हाला बोललं तर तुम्हाला लय वाटते. नाही माझीच तोंड सगळ्या दिसत. आता काय तुमची आई एवढी बीत थकली नाही की तिची साडी तिला पिळून टाका ना. हां, माझी वाट बघत बसते, माझी वाट. सगळी कामं होईपर्यंत बाई हात लावत नाही साडीला. नाही तर धुवून टाकावं कवा तर एक फटकूर पिळून टाकावं, तसलं काही नाही. काय सांगू तुम्हाला, इतका त्रास व्हायला लागलाय ना. आणि हा मला माहीत नव्हतं का किती लागले ते. हात मोडला म्हणून मी पण काही गप बसले नाही. मी सकाळी उठले आणि चपात्या करायला गेले. चपाती करायला असं लाटणं फिरवायला लागले की हातामध्ये काचकन कळाली. कळाल्यावर मला कळालं की हातामध्ये फ्रॅक्चर झाले. तोपर्यंत मला काय बी माहिती नव्हतं. आई ग, बसून बसून एवढं दुखायलंय ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला कामाची इतकी हाऊस. पळून पळून रात्रंदिवस काम करते. तुमची आई सांगत असेल, कुठली सांगते सोडा. किती काम केलं तर त्या बाईला मी दिसतच नाही घरामध्ये. बघा इथं खाजवा, जर इथं खाजवा पाठीत नंदबाई, हात पण जाईना झाले. हां 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 तिथं हां हां बरं वाटायले. हां 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 बस बस. कुणाला माहीत नव्हतं हात मोडल्याला. ह्या कार्टीने पिंकीने माझ्या, तिने कसली ती इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली. गल्लीतल्या सगळ्या बायांना कळालं. अख्ख्या सांगली मिरजेला पण कळालं. मग काय, एकूण एक बाया भेटायला. अहो एवढं माझ्यावरती बायकांचं प्रेम आहे. सगळे येत होते पण एक बाईने बिस्किटचा पुडा आणलेला आहे. हां, नाही तर एखाद्या बिस्किटचा पुडा आणावा, एखाद्याने एक नारळाचं काय नारळ पाणी आणावं. नाही, आल्या हात हलवत. एवढं प्रेम. हा तर नाही बाई, मी तर म्हणतच होती कोणाला सांगू नको. ह्या पोरीने स्टोरी टाकली, अख्ख्या पाहुण्या रावण्यात सगळीकडं कळालं. आता सगळी एक जण भेटायला आल्यात. आम्हाला सणक करून खाऊ घालायला लागले. पदार्थ बी चालले आणि सगळंच चालले. काय सांगू ननंदबाई, माझ्या माहेरकडच्यांना जसं कळालं तशी निश्चित टरक भरून माणसं. हे अशी थप्पी लागल्या बिस्किटांची. हां, तुम्ही आणली की नाही बिस्किटं? नाही. काय पिंकी, आत्याला चहा टाकू नकोस. अहो तसं नाही, आता जेवायचा वेळ झाला ना तर जेवूनच जा म्हणते. कशाला पाहिजे चहा. हां, काय सांगू ननंदबाई तुम्हाला, दवाखान्याला फक्त 5,000 रुपये खर्च आला. पण ही जी लोक मला बघायला यायला लागलेत ना, त्यांना 15,000 रुपये खर्च झाले आत्तापर्यंत. हां, का म्हणून या कार्टीने स्टोरी टाकली आणि माझं हे असं झालं. हां, लय त्रास व्हायला लागला. मी जरा एक डुलका काढते. तुम्ही तोपर्यंत तेवढे कपडे पिळून टाका, तुमच्या आईला मदत करा. आणि काय बाय, किती नाटकं करायली. जरा कुठं हाताला लागलं तर अशी बोंबलायला आली जसं काय हात मोडून गळ्यात पडला. आणि हाताचं काय होईल बसायला ते होईल, पण पहिला ह्या थेरडीचा निकाल लावतो मी.